महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना जाहीर केली होती। या योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही महिलेला अद्याप लाभ मिळालेला नाहीये। प्रायोगिक तत्वावर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली। त्यात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहिल्यानगरमध्ये येऊन योजनेची घोषणा केली। मात्र महायुती सरकारची घोषणा ही वर्षभरानंतर देखील केवळ कागदावरच असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली आणि त्या योजनेचं नाव आहे पिंक रिक्षा। आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे। आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार। ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची, त्यांचे 10% रक्कम तुम्ही भरायची। 3.5 लाखाची त्या रिक्षाला डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही, लाईटवर चार्जिंग करायचं। चार्ज झाली की ती रिक्षा दिवसभर चालते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।